उठली आता उठल्याबरोबर आहे ना तिला पाणी ठेवून घेतलं आणि तुम्ही पण आहे ना गाय व्याल्यानंतर पाणी पाजा. जर का गव्हाणी आता ती इकडं जर पलीकडे गव्हाणीला असतील तिच्या पुढं पाणी त्याच्यामुळं काही पाणी ठेवायची गरज नसते लागली. पण इकडं आणल्यामुळे ना पाणी ठेवून घेतले आणि एवढा टब भरून गाय पाणी पिलेली. आणि पाणी ठेवल्यानंतर आहे ना तिला खुराक पण ठेवून घेतलेलं आहे. गुळ पेंट आणि सरके पेंट पाटली भरून अशी तिला ठेवलेली. आणि गायनी खाल्ली, ती पण खाल्ली. तशी गाय चोकणार नाही अजिबात. आणि आहे ना असं ओला चारा नाही टाकायचा, वाळल्याला चारा टाकायचा. तुम्ही ज्वारीचा कडबा टाका किंवा बुसकट टाका. तर ज्वारीचा कडबा आपल्याकडे नाही, पण सोयाबीनचं बुसकट तिला टाकलेलं आहे आणि ती बुसकट पण खाती. तशी गाय अजिबात चोकणार नाही. एकदम आपलं गावरान शब्द एकदम दगडासारखी आहे. तिचं काही नाही, थोडीशी खपाळली. 2 वासराला जन्म दिल्यामुळे ना थोडे खपाळल्यासारखी झाली. आणि हे बघा उठून प्यायला पण लागलं. लगेच आलं आहे माझ्याकडं. ते प्यायला पण लागले. एक 10-15 मिनटामध्ये तिची धार काढून घेऊ आपण. थोडंसं 2 वासरामुळे ना तिचा रक्तस्राव जरा जास्तच झाला, पण काही हरकत नाही. डॉक्टर म्हणले झार पडल्यानंतर आपण ड्युटीला इंजेक्शन हे ते काय असेल ते ताप हे चेक करून. तर बघा असं बुसकट टाकले तरी पण तिचं खायला सुरुवात आहे. आता वासराला थोडंसं लांब बांधायलाच पाहिजे, म्हणजे थोडंसं हे करायला पाहिजे. काय होतं जास्त वेळ पण थोडे वेळ जरा हे ठेवलं ना तर गाईचं खाण्याकडं लक्ष राहत नाही, वासराकडं सारखं लक्ष राहतं. तर एक अर्ध्या तासामध्ये मी धार काढू, वासरांना दूध पाजू आणि बाजूला त्यांना थोडं गाईपासून हे करू. सारखे वासरं जर का गाईच्या जवळच राहिले ना बराच वेळ तर गाईचं खाण्याकडे लक्ष जास्त वेळ राहत नाही. एवढूसा जीव पण ह्याचा धरपडा बघा. आई त्याची सोडून दिली आणि माझ्या मागच इकडं तिकडं लुडबुड ह्याची चालू झालेली. तासाभरात उठून पळायला लागले. आणि एक ही करल्यापासून खायला थोडं टाकलं, पाणी डबल पाजायचा प्रयत्न केला, पिले नाही. डबल खुराक हे डबल थोडंसं खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. खुराक ही नंतरचं थोडंच खाल्लं, अगोदर जास्त भरपूर असं खाल्लं होतं. तोपर्यंत अंधार पडलेला आहे. आणि पलीकडच्या गव्हाणीतून आतमध्ये घेतलेलं आहे. थोडं थंडीचं वासर पण जवळ राहते तिच्या, कारण तिकडं थोडंसं ह्या गाई खाली जा त्या गाई खाली जा असं थोडं वासराचं होतं. वासर आपण थोडेसे लांब ठेवतील आता धार काढल्यानंतर, कारण काय होतंय जवळ जास्त राहिले तर खाण्याकडे तिचं लक्ष राहत नाही, सारखं वासराकडे चीक करते. एकदा फक्त दूध त्यांना पाजून घेऊ आणि जास्त चीक पण नाही काढायचा, अर्धा चीक काढून घेऊ, अर्धा तिच्या कासामध्ये असं ठेवू. नाही काढायचा, कॅल्शियम उतरत असं सगळंच काढलं तर. आणि धार ही चीक काढताना ना पहिल्यांदा तर आपण चीक अजिबात सडाला लागता कामा नये. पाणी घ्यायचं, थोडंसं काढून झालं की पाण्यात हात बुडवून नंतर मग चीक काढायचा. जर का चीक लागलं तर सडाला असे जखम होऊ शकते. त्याच्यामुळे ना तर 1-2 लिटरचा अंदाज चीक काढून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.